विधानसभा निवडणुकीच्या साठी भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवारांसह इतरांना संधी। ठाकरे गटाची आज पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। यादीमध्ये 60 ते 70 उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती। भाजप पाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी येण्याची शक्यता। शिवसेनेच्या 50 उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची जागा वाटपावर महत्त्वाची बैठक। परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी आज जाहीर होणार। परिवर्तन महाशक्ती 75 उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। झारखंड आणि महाराष्ट्राची एकत्र बैठक। महाविकास आघाडीतले मतभेद सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार। काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी पवारांनी फोनवरून चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। संजय राऊत, शरद पवारांच्या भेटीला आमच्यात कुठलाही वाद नाही। 15 तास बसू पण तोडगा काढू, संजय राऊतांचं वक्तव्य। नाना पटोले आणि संजय राऊत असेपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप अशक्य। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा टोला। मवि आणि महायुती 3 पक्ष असल्यानं वाटाघाटीला उशीर। आणखी 8-10 दिवस असंच चालणार, छगन भुजबळांचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेचे 5 मतदारसंघ भाजपनं खेचून घेतले। धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा आणि उरण मतदारसंघात भाजपकडून उमेदवारांची घोषणा। सहाव्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल फडणवीसांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार। जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न असेल, देवेंद्र फडणवीसांची पोस्ट। मंत्री गिरीश महाजनांना उमेदवारी जाहीर। 7व्यांदा उतरणार विधानसभेच्या रिंगणात। महाजनांनी मानले केंद्रीय नेतृत्वाचे आभार। नागपूरच्या कामठी मतदारसंघातून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापलं। कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी। 2019ला बावनकुळेंच्या जागी सावरकरांना देण्यात आली होती उमेदवारी। लोकसभेत पराभव झालेल्या उमेदवारांना भाजपकडून पुन्हा संधी। बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर बुलढाण्यामधून विहीर कोटेच्या निवडणूक लढवणार। भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांना संधी। 99 उमेदवारांच्या यादीत 13 महिला उमेदवारांचा समावेश। मुंबईतील भाजपचे 14 उमेदवार जाहीर। पश्चिम उपनगरात 7 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, तर वर्सोवा आणि बोरिवलीतून अद्याप उमेदवारांची घोषणा नाही। भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्याच यादीत अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण यांचं नाव नांदेडच्या भोकर मतदारसंघातून जाहीर। श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी मानले पक्षाचे आभार। भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल, अशोक चव्हाण यांना विश्वास। भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी। चव्हाण घराण्याचं नाव आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर, श्रीजया चव्हाण यांची प्रतिक्रिया। कल्याण पूर्वमधून भाजपकडून सुलभा गायकवाडांना उमेदवारी। सुलभा गायकवाड गोळीबार प्रकरणात जेलमध्ये असलेल्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी। गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष। जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त। कांदिवलीतून अतुल भातखळकरांना भाजपची उमेदवारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून जल्लोष। 3ऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल भातखळकरांकडून वरिष्ठांचे आभार। पुन्हा हॅट्रिक करण्याचा भातखळकरांचा विश्वास। भाजपकडून डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर। आज अंगणेवाडीच्या भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला करणार सुरुवात। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांकडून विराट संकल्प सभेचं आयोजन। मीरा भाईंदर विधानसभेसाठी विद्यमान आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात रस्सीखेच।
हिंगोली विधानसभेतून तानाजी मुटकुळेंना उमेदवारी जाहीर. सलग तिसऱ्यांदा मुटकुळेंना भाजपकडून उमेदवारी. 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार, मुटकुळेंना विश्वास. गोंदियाचे विद्यमान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांना भाजपकडून उमेदवारी. 2019ला भाजपमधून बंडखोरी करून लढवली होती अपक्ष निवडणूक. अकोला पूर्व विधानसभेसाठी रणधीर सावरकरांना उमेदवारी. सावरकर यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रताप अडसड मैदानात. अडसद यांना दुसऱ्यांदा संधी. देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नागपुरात जल्लोष. प्रताप नगर चौकात फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुखांना भाजपची उमेदवारी. देशाप्रमाणे भाजपमध्येही लोकशाही. देशमुखांची प्रतिक्रिया. फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष. सोलापूर विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी देखील उतरणार. तिसऱ्या आघाडीकडून जिल्ह्यातील 11 जागांपैकी 4 ते 5 जागा लढवण्याची तयारी. प्रहारचे संपर्क प्रमुख जमीर शेख यांची माहिती. सांगलीतून सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी. गाडगीळांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, तरी देखील पक्षाकडून उमेदवारी जाहीर. सांगलीच्या मिरज विधानसभेतून सुरेश खाडे यांना पुन्हा उमेदवारी. 5व्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणारे सुरेश खाडे आपला गट राखणार का, याकडे लक्ष. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटलांकडून प्रचाराला सुरुवात. रोहित पाटलांविरोधात कोण निवडणूक लढवणार, याकडे लक्ष. परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून कोल्हापूर जिल्ह्यात आघाडीचा उमेदवार नाही. होम पिचवर संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी मागे पडत असल्याची चर्चा. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगतापांची बाजी. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना डावलून दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या अश्विनी जगतापांचं तिकीट कापलं. चिंचवडमधून शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर आता अश्विनी जगताप शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार का, याकडे लक्ष. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात महेश चौगुले भाजपचे उमेदवार. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल. धंगेकर मतदारांना फराळ वाटप करून प्रलोभन दाखवत असल्याचा भाजपचा आरोप. भाजपच्या तक्रारीनंतर धंगेकरांवर कारवाई. पुण्याच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळेंना पुन्हा उमेदवारी. कार्यकर्त्यांनी पेढे भरवून व्यक्त केला आनंद. भाजपच्या पहिल्या यादीत दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचं नाव. पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मानले पक्षाचे आभार. पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून बालवडकर आणि भीमाले इच्छुक असताना पुन्हा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी. बालवडकर भीमाले पक्षाला नुकसान पोहोचवणार नाही, पाटलांकडून अपेक्षा व्यक्त. महायुतीत नालासोपारा विधानसभा भाजपकडे. राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर. बवियाचे आमदार क्षितिज ठाकूर आणि नाईक यांच्यामध्ये लढत होणार. महाराष्ट्र कुणबी सेनेकडून भाजपला दिलेला पाठिंबा स्थगित. महायुतीकडून महाराष्ट्र कुणबी सेनेला दिलेलं कोणतंही आश्वासन पाळण्यात आलं नाही. कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची माहिती. भाजपची पहिली यादी जाहीर होताच नाराजी नाट्याला सुरुवात. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरेंच्या उमेदवारीला विरोध. दिनकर पाटील बंडखोरी करण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या कोपरगाव विधानसभेत उमेदवारीवरून महायुतीत पेच. भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद. भाजप आमदार सुरेश भोळेंना जळगाव शहरातून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर. जनता आणि पक्षातील नेत्यांचा विश्वास जपणार. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरेश भोळेंची प्रतिक्रिया. जळगावच्या रावेर विधानसभा मतदारसंघातून अमोल जावळेंना संधी. भाजपच्या पहिल्या यादीत जावळेंचं नाव. संजय केळकर यांना ठाण्यातून तिसऱ्यांदा उमेदवारी. नाव जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष. तर केळकरांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार. लातूरमधील औसा आणि निलंगामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दोन्ही विद्यमान आमदार अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील यांना
भाजपकडून उमेदवारी जाहीर. वर्ध्याच्या 4 पैकी 3 विधानसभा मतदारसंघात भाजपनं केली उमेदवारांची घोषणा. मात्र आर्वी विधानसभेसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा नाही. दादाराव केचेंचं नाव जाहीर न झाल्यानं चर्चांना उधाण. धुळे शहर विधानसभेसाठी भाजपकडून अनुप अग्रवालांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कोल्हापूरच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडेंना भाजपची उमेदवारी. भाजपनं ठेवलेला विश्वास सार्थकी लावेल, आवाडेंचं वक्तव्य. समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि समता परिषदेचे समन्वयक किशोर कान्हेरेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न. माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार. कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे इच्छुक. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये माजी खासदार निलेश राणेंचं जंगी स्वागत. निलेश राणे शिवसेनेकडून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढवणार. संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मतदारांना आणण्यासाठी फोनपेने पैसे पाठवतो असं बांगर यांनी वक्तव्य केलं होतं. समोर कोणीही उमेदवार आला तरी पर्वा करत नाही. यादी जाहीर नाही झाली तरी 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. शिवसेनेच्या संजय गायकवाड यांचं वक्तव्य. इंदापुरातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार. 25 ऑक्टोबरला अजितदादांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याची भरणे यांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापुरात दत्तात्रय भरणे यांच्या फोटो असलेल्या पिशव्यांमधून साड्यांचं वाटप. मात्र कळंब गावातील महिलांनी आम्हाला विकास हवाय, साड्या नको म्हणत साड्या रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. ज्योती मेटेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश. शरद पवार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याची माहिती. मनोज जरांगेंचं ठरलं. विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरवणार. मात्र समीकरण न जुळल्यास सगळ्यांना पाडणार. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश. जिथे मराठा उमेदवार निवडून येईल तिथेच उमेदवार उभा करू. बाकी ठिकाणी एससी एसटी उमेदवार निवडून आणू. आपल्या अटी मान्य असल्याचं त्याच्याकडून लिहून घेऊ. निवडणुकीत उतरू. मात्र यामुळे मराठा समाजाच्या लढ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. आम्ही आरक्षण मागितलं तर आम्हाला फक्त 1,500 रुपये दिले. मात्र ज्यांनी आरक्षण मागितलं नाही त्या 15 जातींना आयुष्यभराचं आरक्षण दिलं. मनोज जरांगेंची टीका. देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणी निवडणूक लढवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत. या जरांगेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. बेकायदा मागणी करायची आणि लोकांना कोणाच्या तरी दावणीला नेऊन बांधायचं. जरांगेंच्या स्टॅम्पला कोण ऐकणार? मनोज जरांगेंच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील अंतर्गत वाद सभाट्यावर. उमेदवारी देताना इम्तियाज जलील पैसे घेत असल्याचा प्रदेश कार्याध्यक्ष गफ्फार कादळींचा आरोप. नाशिकच्या येवल्यातील शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला. येवल्यातून छगन भुजबळांना उमेदवारी न देण्याची मागणी. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित श्रीकांत पांगारकर यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती. अर्जुन खोतकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.